अख्खा पुणे विभाग, त्यातले सगळे कलेक्टर, सगळे उपविभागाधिकारी बसलेले या मुद्द्यावर चर्चा आहे। एकटा अविनाश धर्माधिकारीच बोलतोय, असे जे न सुटणारे प्रश्न वाटतात ते असे कधी सरळ 2+2=4 असे सुटत नसतात ते। मग त्याला तुम्हाला काहीतरी तुमच्या स्वतंत्र बुद्धीतून असं काहीतरी नवा वेगळा उपाय तुमच्या समोर आला पाहिजे। असं मी माझ्या हाताखालच्या 4 तालुक्यांमध्ये मॅसिव्ह मोहीम चालू केली। माझा समाजाला दिलेला शब्द की मी त्या दिवशी जेवढ्या केसेस मी बोर्डावर लावलेल्या असल्या तर मी शेवटची केस ऐकेपर्यंत मी उठणार नाही जागेवरनं। पुढचे 14च्या 14 महिने माझी सेंचुरी। मुळात स्वतः दिलेला शब्द पाळणारा आणि वेळा पाळणारा अधिकारी असेल तर समाज सुद्धा प्रतिसाद देतो। माझ्या कोर्टामध्ये 5, 10, 15, 20, 25 वर्ष प्रलंबित, सरकारी किंवा कायद्यातला शब्द पेंडिंग, अशा माझ्या कोर्टातल्या केसेस सुमारे 2300 होत्या। घटनात्मक यंत्रणा आपलं कर्तव्य करण्यात जेवढ्या प्रमाणात कमी पडणार तेवढ्या प्रमाणात घटना बाह्य यंत्रणांची शक्ती वाढते। प्रांताधिकाऱ्याला सरकारने आखून दिलेलं उद्दिष्ट होतं की तू महिना किमान 15 केसेसचे तू निकाल लावले पाहिजेस। 15, 20, 25 वर्ष प्रलंबित केसेस माझ्या कोर्टात आहेत। त्याची निर्गती किंवा निपटारा असे 2 शासकीय शब्द ते करायला मी जर काहीतरी करायला सुरुवात केली तरी आधी त्या 25 वर्षापूर्वीच्या, मग 24, 23, 22 करत मी या महिन्यात दाखल झालेल्या केसेसवर केव्हा येणार आहे? जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड। पुणे विभागातल्या सगळे जिल्हे आणि त्यातल्या उपविभागांची एक 3 दिवसाची बैठक बोलवली, विविध मुद्द्यांवर चर्चा, आणि त्यामध्ये पहिल्याच दिवशीच्या पहिल्याच सत्रात बोंगीरवार सरांनी हा मुद्दा मांडला की मी सगळ्या पुणे विभागातल्या पेंडिंग केसेसचा आढावा घेतोय। मला दिसतंय की ही फार मोठी आहे पेंडन्सी, प्रलंबित, त्याचा निपटारा करायला पाहिजे, अन्यथा लोकांवर न्याय आहे। तर त्यांनी शिबिराच्या पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात आमच्या सगळ्यांसमोर प्रस्ताव चर्चेला ठेवला। ते म्हणले मला तुमच्याशी चर्चा करायची। ते म्हणले की हे जे महिना 15चं उद्दिष्ट आहे त्यांनी भागणार नाहीये। ते म्हणले मला ते तुम्हाला वाढवून द्यायचंय 40, पण निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला काय वाटतंय सांगत। मी असं तिकडे समोर बसलेलो, आकडा ऐकून माझा छातीत धस्स झालं की मला माझे 15 नाही जमतायत। आता सर म्हणाले 40 करायचे, तर कुठले आपल्याच्याने कुठनं 40 कसे जमणार आहेत? आणि बोंगीरवार सरांनी विचारलं की माझ्या या प्रस्तावावर तुम्हाला काय वाटतंय? सभागृहामध्ये सन्नाटा होता, पण मी IAS व्हायच्या आधीची जी कार्यकर्ता म्हणून वर्ष संघटनेत वावरलो त्यामध्ये हा निर्णय घेण्याच्या संदर्भात शिकलेलो आणि ती अंगी आपोआप बनलेली सवय म्हणजे जर संघटनेचे सदस्य एकत्र बसून एखाद्या निर्णयाबद्दल चर्चा करतायत तर ती चर्चा जोवर चालू आहे तोवर आपल्याला प्रामाणिकपणे जे वाटतं ते सांगायचंय। ते सांगताना त्यामागे आपले वैयक्तिक हेतू नकोत किंवा काहीतरी छुपा एजेंडा आहे आणि वर दाखवायला मात्र काहीतरी फार तत्वाचा मुला मांडतोय असंही नकोय। ते जी चर्चा करायची निर्णयाची ती संघटनेचं हित कशात आहे, त्या संघटनेने हाती घेतलेलं काम त्याचं हित कशात आहे, असं लक्षात ठेवून तू प्रामाणिकपणे तुला जे वाटतंय ते सांगायचंय, हे निर्णय घेण्याच्या टप्प्यापर्यंत। ओके, पण एकदा निर्णय झाला की आता मात्र तो सर्वांचा निर्णय, आता तो तुझ्या एकट्याचा नाहीये। समजा तो निर्णय घेतानाच्या चर्चेत तू जे मांडलंस त्याच्या तो वेगळा असला, त्याच्या विरुद्ध असला तरी आता झालाय ना निर्णय, तर आता एक शिस्तबद्ध संघटनेचा सदस्य नात्याने तुझं काम आहे की आता तो निर्णय यशस्वी व्हायला तू जीव एक आकाश पाताळ एक केलं पाहिजे। तर मी आपोआपही या शिस्तीमध्ये आणि डिसिजन मेकिंग प्रोसेस यामध्ये वाढलेला, आणि बोंगीरवार सरांचं व्यक्तिमत्व तसंच होतं, प्रसन्न, हसतमुख, अजिबात वरिष्ठ अधिकारी म्हणून काही दबाव आणणारं किंवा कुठला तरी तोरा, कुठला तरी
गर्विष्ठपणाचीच आहे, छान हसतमुख. आणि आम्हालाही, आम्ही तरुण अधिकारी, आम्हाला विश्वासात घेत प्रेमानेच. पण सर म्हटले की 15चं उद्दिष्ट मला 40 करायचं आहे, यावर तुम्हाला काय वाटतंय? आणि बाकी सगळे शांत होते, गप्प. एक तणावयुक्त शांतता होती बरं का, पण बोलत कोणी नव्हतं. मी माझी पद्धत, मी असा हात वर केला. मी सांगितलं की सर मला जरा बाकीच्यांची कल्पना नाहीये, पण इकडे मी आता समजा जॉईन होऊन एक 3-4-5 महिने झालेले असले, त्यावेळेपर्यंत कामावर पकड आलेली असायला पाहिजे. आणि मला माहिती होतं की आली आहे माझी, पण हे एका कामाची माझ्या मनामध्ये चिंता होती. तर मी म्हणलो हात वर करून की सर थोडं मला बाकीच्यांचा अंदाज नाही, पण मला आत्ता असलेलं महिन्याचं 15चं उद्दिष्टही अवघड जातंय, तर आता तुम्ही 40 केलंत, तर मला कळतच नाही की ते पूर्ण कसं काय करू? त्यावर मग बोंगेरवार सर बाकीच्यांना काही म्हटले. तुमचं काय म्हणणं आहे? बाकीचे काही नाही, गप्प शांत टाका-टाका एकामेकाकडे काहीतरी बघत, फार तर एखादं वाक्य, फार तर असं काहीतरी की प्रयत्न करू, काहीतरी करू. माझी तशी नाही, माझी अजून विचार-विनिमय चालू आहे. तर मी सरांशी चर्चा करत राहिलो, की कसं काय 40 करणार? मग सर की घाई होईल उलटी, आणि जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, मान्य, पण जस्टिस हरीड इज जस्टिस बरीड. तर आम्हाला यातला समतोल कसा साधू? की उदाहरणार्थ मग आकडेवारी पूर्ण करायला काहीतरी टिकमार्कला डिसमिस फॉर डिफॉल्टचं प्रमाण वाढेल. माझा आकडा मीटर तर पडला आणि वाटायला वाटणार आकडा, पण मग त्याच्यावर अपील आहेत, मग अपिलांवर अपील आहेत, मग तारीख पे तारीख आहे, न्याय कुठं होणार आहे? बोंगीरवार सरांचंही मोठेपण हे आहे की माझ्याशी ते अशी वन ऑन वन, अख्खा पुणे विभाग, त्यातले सगळे कलेक्टर, सगळे उपविभागाधिकारी बसलेले, या मुद्द्यावर चर्चा आहे. एकटा अविनाश धर्माधिकारीच बोलतोय, आणि तरी बोंगीरवार सरांनी प्रसन्नपणे, कुठेही आवाज न चढवता, अशी मुद्द्याला मुद्दा असं उत्तर देत माझ्याशी जवळजवळ पाऊण तास सर चर्चा करत होते. म्हणले नाहीत की ठीक आहे तुमचं मी ऐकलंय, बसा खाली आता. म्हणले नाहीत असं. किंवा डोळे मोठे. काही वेळा होतंय वरिष्ठ अधिकाऱ्यांना, अनेकदा शासनात कोणीतरी हा आपल्याला ज्युनियर असलेला अधिकारी असे काहीतरी आपल्याला क्वेश्चन करतोय. त्यांना असं वाटतं की हा आपल्याला क्वेश्चन करतोय. काही वेळा त्यांना असं वाटतं की हा आपल्याला चॅलेंज करतोय. अनेकदा वरिष्ठांची तर अपेक्षाच असते की जरा मी एकदा सांगितलं तर बाकी सगळ्यांनी होच म्हटलं पाहिजे. आणि जरा त्याला कोणीतरी असा म्हणाला तर त्याच्याबद्दल मनामध्ये मग त्यांच्याही अकस, की ठीक आहे आत्ता तू कर चर्चा, लक्षात ठेवतो तुला बेटा, आणि पुढे मात, कारण तुझ्या CRचा रिव्ह्यू मीच करणार आहे ना. पण बोंगीरवार सरांमध्ये यातलं काही, ते मुद्द्याला मुद्द्याची चर्चा करत होते. माझ्या शेजारी MPSCतून डेप्युटी कलेक्टर झालेला एक छान अधिकारी, तरुण छान मित्र, पुढे तो पदोन्नतीने IAS पण झालाय, आणि माझं मत आहे की तोही शासनामध्ये एक प्रसन्न, मुळात नवा विचार करून ज्यांनी प्रशासनातली काही पावलं टाकली असा अधिकारी. तर मी उभं राहून बोंगीरवार सरांशी 40 मिनिटापेक्षा जास्त वेळ चर्चा करतोय. बाकी सगळे गप्प, कोणी काही बोलायला तयार नाही. हा जो माझ्या शेजारी तरुण अधिकारी मित्र बसला होता, त्यांनी ती चर्चा चालू असताना असा एका बाजूला माझा शर्ट असा ओढून माझ्याकडे एक चिठ्ठी सरकवली. त्या कोऱ्या चिठ्ठीवर फक्त इंग्लिश अक्षर होती, CR आणि क्वेश्चन मार्क. कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट, की तू काय विसरले का? की कलेक्टर लिहिणार तेही समोर बसलेत, आणि तो CR रिव्ह्यू करणार कमिशनर तेही. तू काय 40 मिनिटापेक्षा जास्ती वेळ चालू आहे. पण मी जे सांगितलं की माझी प्रामाणिकपणाने निर्णय प्रक्रिया आहे, त्यामुळे मी अशी त्याची चिठ्ठी पण बाजूला सारली, चर्चा चालू ठेवली. लंचची वेळ आली, भोजन विश्राम. त्यामुळे मग सरांनी असं घड्याळ पाहून माझ्याशी झाली चर्चा. सर मला म्हणले की ठीक आहे तुमचं सर्व ते तुम्ही म्हणायचे, ते त्यांची पद्धत होती बोलण्याची. ते मला, मी ज्युनियर अधिकारी असलो तरी मला म्हणले ठीक आहे तुमचं हे सर्व ऐकलं, पुरेसं ऐकलंय, आता बाकीच्या कोणाला काही म्हणायचं का, आपली भोजनाची वेळ झाली आहे. आणि त्यांनी जाहीर केलं की मी देतोय आता निर्णय हा माझा. ऐकायचं ते सर्व ऐकून घेतलंय. धर्माधिकारींना जे म्हणायचं होतं म्हणले, आता माझा निर्णय. लंच ब्रेक पूर्वी त्यांनी जाहीर केलं की पुणे विभागातल्या सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांचं मासिक उद्दिष्ट केसेसचं 15 वरून 40 वर करतोय. त्यांनी जाहीर केलं. जेवणाची सुट्टी होती, असं बुफे टाईपचं मांडलेलं होतं, मोठी छान निसर्गरम्य जागा, ज्यांनी त्याने आपापली डिश भरून गप्पा मारत जेवायचं. तर मी असा एका कोपऱ्यात उभा होतो. फार कोणी असे माझ्यापर्यंत येत होते किंवा काही गप्पा मारायला येत होते वगैरे सुद्धा नाही, जणू नकळत असेल. पण ह्याच्याशी बोलायला गेलो आणि वरिष्ठांनी त्याचं पाहिलं, आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर किंवा आयुक्त,
त्यांना काय वाटेल. तर मी असा, तर हा जो माझ्या शेजारचा छान उमदा अधिकारी ना, तो माझ्यापाशी आला आणि मला म्हणाला, की तुम्ही सांगत होता ते सगळं बरोबर होतं. तर मी हसलो आणि मी म्हणालो, अरे बरोबर जर होतं तर तुम्ही सगळे गप्प का बसलात? तुम्ही बोलायला पाहिजे होतं. मग आपण सगळे मिळून जर सरांना म्हणालो असतो. तो मला अतिशय मोकळेपणाने म्हणाला, की IAS तुम्ही आहात. आम्ही MPSCतनं झालेले डेप्युटी कलेक्टर. आमच्या बदल्या विभागीय आयुक्तांच्या हातात आहेत. आणि जर आम्ही म्हणायला गेलो असतो, की महिना 40 जमणार नाहीयेत, तर विभागीय आयुक्त म्हणतील असं का तुला तुला जमणार नाहीत का तुला बदलतो. कारण डेप्युटी कलेक्टर्स खूप पडलेत आणि डेप्युटी कलेक्टर्सना प्रांताधिकारी व्हायचं असतं. हे जे केडर आहे डेप्युटी कलेक्टरचं, MPSC महाराष्ट्र शासनातले वर्ग 1चे अधिकारी, तर यांना अनेक पद आहेत वेगवेगळ्या. पण त्याच्यात एक फार सन्मानाची, जबाबदारीची, संधीची जागा मानली जाते आणि डेप्युटी कलेक्टर्सना व्हायचं असतं प्रांताधिकारी. हा मला अतिशय मोकळेपणाने खरंच म्हटला, की आम्ही जे MPSCतनं निवडलेले आहोत, तर आमची बदली त्यांच्या हातात आहे. आणि आम्हाला ते म्हणू शकतात, की तुझ्याच्याने जमत नसेल तर चल तुला बदलतो, दुसरा आणतो, तो करेल 40. ते म्हणाले, फक्त तुम्ही IAS आहात, तुम्हाला नाही तशी ते बदली. म्हणून आम्ही सगळे गप्प बसलो. निर्णय तर झाला. मग आता एकदा निर्णय झाला, फलटणला परतलो. माझं चिंतन चालू होतं, की कसं करू हे? की आता कसं काय, आता 15 वरनं 40 वर जायचंय. आता त्याला हे जे विचारांचं शास्त्र आहे, समस्या सोडवण्याचं शास्त्र आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक. तर त्याच्यामधलं एक सूत्र आहे, की असे जे न सुटणारे प्रश्न वाटतात ते असे कधी सरळ 2 अधिक 2 बरोबर 4 असे सुटत नसतात ते. मग त्याला तुम्हाला काहीतरी तुमच्या स्वतंत्र बुद्धीतून असा काहीतरी नवा वेगळा उपाय तुमच्यासमोर आला पाहिजे. मी त्या दृष्टीने चिंतन करत होतो आणि त्या 2 सख्ख्या भावांचं जे मी भांडण मिटवलं, त्या चिंतनातून मला वाटलं, की माझ्यासमोर एक उपाय दाखल झालाय, की ज्यामध्ये मी न्याय पण वेळच्या वेळी देईन आणि घाई पण करणार नाही. नवे इतका उत्तम न्याय होईल, की ज्यातून पुढची सगळी कायदे कानून, अपील पे अपील, तारीख पे तारीखची प्रक्रिया सुद्धा उलट बंद होईल. उलट शेकडो, हजारो घरांच्या मध्ये जीवनात साचलेला बोळा दूर होईल अशी पद्धत. एका बाजूला हे 2 सख्ख्या भावांचं भांडण मी मिटवलं होतं आणि मला त्याचा एक माणूस म्हणून आनंद होता, की 2 घरं आपल्या जीवनाच्या मार्गी लागली यांनी. पण त्याला जो वापरलेला उपाय होता, की नीट महसुली कायद्याच्या चौकटीत संबंधित केस दोन्ही पक्षकारांना नीट समजावून सांगून जर त्यांना सांगितलं, की तुम्ही भांडत बसण्यापेक्षा पाण्यासारखा पैसा त्या कोर्टाच्या कामकाजावर खर्चात आणण्यापेक्षा हे बघा यामध्ये हा असा न्याय आहे. नीट बसलो त्यांच्याबरोबर, समजावून सांगितलं, कुठलाही दबाव नाही, धाकदपटशा तर त्याहून नाही. मनापासून त्यांना जर पटलं, तर मग ते मिळून म्हणू शकतात, की ही जी तुमच्या कोर्टात आमची केस आहे, त्यावर आमच्या दोघांचं हे असं ठरलंय आणि मग मी न्यायाधीश, जज, मॅजिस्ट्रेट म्हणून माझी खातरजमा, की हे प्रामाणिकपणाने होतंय, दबावातून नाही, धाकदपटशातून नाही. मग मी ऑर्डर पास करू शकतो. उलटं त्यामुळे कोर्ट कचेऱ्याच बंद, तडजोडीने केसेस सोडवणे. पण कोर्ट कचेऱ्याच बंद. इकडे मी जर नुसता माझ्या कोर्टात निकाल कायदा दिला, ज्याला नाही पटला तो वरिष्ठ कोर्टात, आणखी वरिष्ठ कोर्टात, अपिलात, मग सिव्हिल कोर्टात, त्यावर अपील, मग हायकोर्टामध्ये, मग सुप्रीम कोर्टात, आयुष्यभर सगळी तारीख पे तारीखची प्रक्रियाच चालू. पण इथे जर मी संपूर्ण समाजाला विश्वासात घेण्याची एक प्रक्रिया आणि असलेल्या सगळ्या 2300 केसेसमध्ये पार त्या केसच्या पातळीला गावात जाऊन संबंधित 2 गट जे वादी प्रतिवादी यांच्याबरोबर बसून नीट चर्चा होऊन त्यांना नीट कायद्याच्या चौकटीत, आणि हे बघा अरे तुमच्या दोघांचंही भलं आहे. त्यालाही मानसशास्त्रातला एक फार छान शब्द आहे, विन विन सिच्युएशन, की विन विन सिच्युएशन, की भांडत बसताय त्यापेक्षा दोघांचंही भलं आहे. एक कायद्यामध्ये लोक न्यायालय नावाची सुद्धा संकल्पना आहे. ती मुख्यतः सिव्हिल किंवा क्रिमिनल केसेसच्या बाबतीत मुख्यतः लागू पडते. बाकीचे इतर कायदे की जिथे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट जिथे असतो. पण मग मी त्या कायद्याचा अभ्यास केला, महसुली कायद्यांचाही केलाच होता आणि ही लोकांना विश्वासात घेऊन दोन्ही बाजूंना पटेल, नवे दोघांचंही ज्याच्यामध्ये भलं होईल
आणि तरी बरोबर कायद्याच्या चौकटीतला अंतिम आदेश दिला जाईल आणि ह्या सगळ्या प्रक्रियेतनं मग ती जीवनही आपल्या मार्गी लागणार आणि आता ह्यावर अपील होण्याचं काही कारणच नाही, कारण आता दोघांनाही पटणारा म्हणजे न्याय झाला त्या सगळ्यामध्ये. अशी ती मेथड आणि कायदा म्हणलं तर लोकन्यायालय, पण लागू करायची महसुली केसेस करता मी या प्रयोगालाच नाव दिलं महसूल न्यायालय. आणि ठरवलं की मी अख्ख्या 2300 केसेसचा अशा प्रकारे रिव्ह्यू घेऊन त्यासाठी मग मी माझ्या हाताखालच्या 4ही तालुक्यांच्या मध्ये तलाठी, मंडलाधिकारी आणि तहसीलदारांची प्रशिक्षण शिबिरं योजली नीट तयारी करून. त्यानंतर कायद्यानुसारची मॅन्युअल्स, पुस्तिका तयार केल्या की आपल्याला हे लोकांना विश्वासात घेण्याची प्रक्रिया करून आणि तरी बरोबर कायद्याच्या चौकटीत आपल्याला हे कसं करायचं आहे. त्यानुसार 2300 केसेसचा प्रत्येक तालुका, त्यातलं प्रत्येक मंडल आणि त्यातला प्रत्येक गाव, सजा म्हणतात सरकारी भाषेत त्याला, फारसी शब्द आहे हा, म्हणजे गाव, महसुली गाव, त्याच्यात असलेली केस, त्याची नीट कागदपत्र आणि ती माझ्या हाताखालच्या संपूर्ण महसुली यंत्रणेशी बोलून त्यांना त्या सर्वाचं ब्रीफिंग देऊन जी प्रोसेस मी चालू केली मग ती म्हणजे थेट गाव पातळीपासून संबंधित वादी प्रतिवादींशी नीट संवाद होण्याची शासकीय व्यवस्था गाव पातळीला, की हे बघ माझी ट्रेंड प्रशिक्षित माणसं तुझ्याबरोबर बसून दोघांशी नीट बोलतील, चर्चा करतील आणि ज्यातून तो नीट दोघांचंही ज्याच्यात भलंय असा तो फॉर्म्युला समोर आल्यावर मग कोर्टात हजर होतील आणि मग मी नीट त्याचा माझं काम मॅजिस्ट्रेट म्हणून करून खुल्या कोर्टामध्ये ऑर्डर पण पास करीन की जी आता मान्य आहे, ज्यामुळे त्याच्यावरची अपीलं बंद. असं मी माझ्या हाताखालच्या 4 तालुक्यांमध्ये मॅसिव्ह मोहीम चालू केली. खरं म्हणजे शिवाय त्या मोहिमेचा एक भाग होता तो म्हणजे त्यावेळेपर्यंत तरी फलटणचा प्रांताधिकारी त्याच्या कोर्टातल्या केसेस ऐकायचा फलटणमध्येच. आणि मी म्हणालो की फलटण, खटाव, माण आणि खंडाळा तालुका. तर मग आता या बाकीच्या 3 तालुक्यांच्या मधल्या केसेस, तिकडे खटाव, माण आणि खंडाळा, मला फलटणला मॅजिस्ट्रेट म्हणून काम करतानाही जाणवायचं की मी बसलोय रे इथे आणि मी जर कोर्टाच्या केसेसच्या काढले नोटिसा तर त्या या उपविभागातल्या तुम्ही कुठलेही असं इकडं ठरलेल्या तारखेला वेळेला हजर तर झालं पाहिजे. बरं ते समजा मी लावल्या सुनावणीला केसेस एक 25 लावल्या, सगळ्यांचं काम आहे की सकाळच्या 11 वाजता येऊन थांबा आणि केव्हा आपली केस सुनावणीला येईल, आधीची केस केव्हा संपेल आणि येईल का नाही. तर दुर्दैवाने बोर्डावर लावल्या केसेस 25, मी सुनावणी पहिल्या 3, 4, 5 केली. बाकीचे बिचारे आलेले 20, 21, 22 त्यांना दाद ना फिर्याद, गावाकडनं आलेले, बहुधा फडक्यामध्ये भाकर तुकडा बांधून आलेले, गुडघ्याला मिठी मारून बाहेर कॉरिडॉरमध्ये बसलेले. मी म्हणलो की आपलं त्यांनी यायचं आणि लावल्या केसेस बोर्डावर 25 पण माझ्याच्याने झाल्या 3, 4, 5च. तर उरलेले बिचारे जायचं परत आले तसे तालुक्यातनं आलेले, कुठली एसटी पकडून कोपऱ्यातनं गावाच्या वाडी वस्ती डोंगर दऱ्यातनं जायचं परत पुन्हा पुढची तारीख. बरं त्या एकेका तारखेला त्यांनी येणे म्हणजे खर्च आहे त्यांचा. खरं म्हणायचं तर आधीच अनेक जण त्यातले गरीब घरातले आणि त्याच्यात त्यांना आता नुसतं ह्यांनी बोलवलं तर गेलं तर पाहिजे, केस तर दाखल झाली आहे, त्याला खर्च, वेळापरी वेळ, त्यांचा दिवसापरी दिवस. म्हणजे ऍक्च्युली तर गरीब वर्ग जर असेल तर त्यांचा तर कामाचा पण त्या दिवशीचा खाडा होणार, म्हणजे मग त्या दिवशीचा जो त्यांचा रोजगार मजुरी असेल ती पण बुडणार. आणि इकडे मी मॅजिस्ट्रेट म्हणून माझं काम, माझे महिन्याच्या 1 तारखेचे पगार व्हायचे ते होतातच. माझ्या मनात ह्याची सुद्धा अस्वस्थता होती. म्हणून मी आणखी एक बदलली पद्धत, नवी केली मी पद्धत, की मी काय सगळे सोमवार फक्त मी फलटणलाच बसून कोर्टाचं कामकाज चालवणार असं नाही, तर मी आखून दिले. आठवड्याचे जर 4 सोमवार असले तर मी प्रत्येक तालुक्याच्या गावी येईन. त्या तालुक्यातल्या केसेसचा गठ्ठा सरकारने दिलेले, आम्हाला जीप असायची त्यावेळेला, पण आहे ना, त्याला ड्रायव्हर आहे ना आणि त्या जीपमध्ये जागाही असते ना भरपूर. तर आता मी ठरवलेला की बुवा पहिला सोमवार फलटण, दुसरा सोमवार माण तालुक्याचं मुख्यालय दहिवडीला आहे, तिसरा सोमवार खटाव तालुक्याचं मुख्यालय वडूज इथं आहे आणि मग चौथा सोमवार खंडाळा तालुक्याचं मुख्यालय खंडाळा पुणे सातारा रोडवरचं जे येतं. असे मी वाटून दिले आणि सांगितलं माझ्या कोर्टाचं कामकाज 11ला चालू होईल, ते 5 वाजेपर्यंत चालू राहील
आणि मी जेवढे देईन त्यांच्या सगळ्यांचा ऐकल्याशिवाय मी उठणार नाही. म्हणजे मी 5 म्हणजे 5ला उठणार नाही. तर मी तुमच्या तालुक्यातल्या केसेसचा गठ्ठा मी तुमच्या ठिकाणी येईन. मला फलटणमध्ये काम करताना जाणवायचं, की आजही लक्षात घ्या, समजा माण तालुक्यातलं एक टोकाचं ठिकाणच नाव आहे वरकुटे मलवडी. खरं म्हणजे ही जागा मराठीतले एक महान जागतिक पातळीचे साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांनी ही अजरामर केली आहे. त्यांची असामान्य सार्वकालिक श्रेष्ठ कादंबरी बनगरवाडी. तर तात्या म्हणजे व्यंकटेश माडगूळकर स्वतः माण तालुक्यातले, पण तिकडे गदी माणसं सुद्धा गाव पलीकडे आटपाडी तालुक्यात येतं. तिथे मी ते माझ्या मते एक तीर्थक्षेत्र आहे, भेट दिलेली आहे. तात्या म्हणजे व्यंकटेश माडगूळकरांच्या 51 असामान्य कादंबऱ्या, ज्यातला एक अत्यंत हृदयस्पर्शी आविष्कार माणदेशी माणसं नावाचा आहे, आणि ज्यातला धर्मा रामोशी नावाचा धडा आजही माझं काळीज हलवून सोडतो. या व्यंकटेश माडगूळकर यांनी लिहिलेली मराठीतली जगाच्या इतिहासातली असामान्य कादंबरी बनगरवाडी. ती बनगरवाडीच वरकुटे मलवडी खालची वाडी आहे ती. आणि ते वरकुटे मलवडी माण तालुक्याच्या एकदम दुसऱ्या टोकाला, म्हणजे फलटणपासून लांब, म्हणजे वरकुटे मलवडी किंवा बनगरवाडीच्या माणसाला त्याची केस माझ्या कोर्टात आहे म्हणून जर यायचं असेल तर त्याला एसटीचा प्रवासच 2-2.5 तासांचा आहे. दिवसापरी दिवस, वेळेपरी वेळ, तरी सगळं मिळून केस सुनावणीला येईलच का याची खात्री नाही. तर मग मी कार्यपद्धती सर्व बदलून मी 4 तालुक्यांच्या मुख्यालयाला 4 सोमवार आणि त्या दिवशी लावीन त्या तालुक्यातल्याच केसेस लावीन. सरकारने मला दिली ना जीभ, आणि मग तालुक्यातल्या सामान्य माणसानं, त्यांना ते जवळचं ठिकाण आहे, कष्ट कमी, मुख्य म्हणजे पैसा पाण्यासारखा जाणं कमी, मी येतो तिथे. आणि एवढंच नाही, माझा समाजाला दिलेला शब्द की मी त्या दिवशी जेवढ्या केसेस जर मी बोर्डावर लावलेल्या असल्या तर मी शेवटची केस ऐकेपर्यंत मी उठणार नाही जागेवरनं. मी नाही म्हणणार की 5 वाजलेत, माझी वेळ झाली, मी चाललो. तुम्हाला मी आनंदाने सांगतोय की मी असे अनेक वेळा रात्रीच्या 10-10 पर्यंत मी केसेस ऐकत बसलोय मॅजिस्ट्रेट म्हणून. की मी तुम्हाला सांगितलंय, तुम्हाला मी आज बोलवून घेतलंय, मी तुम्हाला नुसता परत पाठवणार नाही. 10 वाजले तरी मॅजिस्ट्रेट तिथे बसलेला आहे. तुमची टर्न आली की माझ्यासमोर या, बोला, तुमचं मी सुनावणी, मी तुमचं काय ते ऐकून घेईन. माझं हे करतानाचा अनुभव आहे की हळूहळू जो शब्द पसरतो ना, की अरे हा अधिकारी वेळ पाळतो, हा अधिकारी दिलेला शब्दही पाळतो. तर माझं म्हणणं आहे की आपला समाज शहाणा आहे, तो वाऱ्यासारखा वेग पसरतो. आणि ज्या भारतीय समाजाला, मग त्यात महाराष्ट्र आला, सातारा जिल्हा आला, फलटण उपविभाग आला, त्यातले प्रत्येक तालुक्यात गावागावातला सामान्य माणूस, आपल्या देशाला वेळ न पाळण्याचा रोग आहे. इंडियन स्टँडर्ड टाईम हे विनोदाचे आणि दात काढून हसण्याचे विषय, ही खरं म्हणजे दुःखाची गोष्ट आहे. पण समाजाला कळतं, पसरतं बरोबर. जर मी सांगितलेलं असेल माझ्या कोर्टाचं कामकाज 11 वाजता चालू होईल, तर लोकांना माहिती असायचं की 11 म्हणजे हा स्वतः मॅजिस्ट्रेटच्या जागी 10:55ला बसलेला असणार आहे. घड्याळ लावून घ्या हवं तर, 11च्या ठोक्याला कामाला सुरुवात होईल. एवढंच नाही तर मी काय सरसकट सगळ्यांना, तुमची माझ्या कोर्टामध्ये आज केस सुनावणीला आहे, 11 वाजता हजर व्हा, असं नाही सांगायचो. मी वेळा पण अशा वाटून द्यायचो. स्टॅगर करणे म्हणतात इंग्लिशमध्ये, की एक साधारण जर अंदाज असेल की मी एका दिवसामध्ये प्रत्यक्ष कोर्टाचं कामकाज समजा सरासरी 11 ते 5 या 6 तासांपैकी मधले 5 किंवा 5:30 माझं पण दुपारच्या जेवणाचा जो ब्रेक असेल, असा मी चालवणार असलो, आणि एक नीट अभ्यास करून मला लक्षात आलं असेल की बुवा मी 25 केसेस ऐकू शकतो सरासरीनी, एकूण जे व्हायचे ते युक्तिवाद आणि वेळच्या वेळी, तर एकूण दिवसामध्ये मी समजा सरासरीनी मी 25 केसेस ऐकू शकतो. तर मी सगळ्या 25 माझ्या ऑफिसमधनं कोर्टातनं जाणारी नोटीस 11 वाजता या अशी नाही जायची. माझ्या ऑफिसातनं पहिल्या 5 11, दुसऱ्या 5 की तुम्ही 12ला या, तुम्ही 1ला या, तुम्ही 2ला या, अशा मी त्यांना सुद्धा वेळा, माझी त्या सगळ्या मागची खरं म्हणजे भावना की जसं माझ्या वेळेला मोल आहे तसं त्याच्या वेळेला पण मोल आहे. तो सामान्य माणूस आहे, कदाचित गरीब आहे, कदाचित शेतमजूर आहे, याचा अर्थ त्याच्या वेळेला मोल नाही, तो माणूसच आहे.
आणि जेवढं मोल माझ्या वेळेला आहे तेवढंच त्याच्याही वेळेला आहे. त्यामुळे मी नीट आखणी करून देऊन अशा वेळा नीट वाटून सुद्धा द्यायचो, की उगाच या सगळे 25-11 वाजल्यापासून तिकडे बाहेर लोंढेच्या लोंढे बसलेत गुडघ्याला मिठी मारून वाट बघत, की आपलं केव्हा पुकारली जाते केस. तसं नाही, अशा सुद्धा वाटून द्यायचो. मग माझा अनुभव असा आहे, की मी तालुक्याच्या गावी दहिवडी, वडूज, खंडाळा आणि स्वतः फलटणमध्ये सुद्धा सोमवारी मी कोर्टवर्क करणार. तर जर 11 वाजता सांगितलेलं असेल, मी ऑफिसला 10ला येणार ना, पण तो पहिला तास फायली, ऑफिसचं काही काम असेल तर वगैरे 11च्या ठोक्याला माझं कोर्टाचं कामकाज चालू. तर मग लोक पण त्यांच्या दिलेल्या वेळेनुसार हजर असायचे, असा मी अनुभव सांगतोय. तो एकदा फलटण आणि पुढे माझ्या प्रशासकीय सेवेच्या सर्व काळात जिथे कुठे पुण्याला ॲडिशनल कलेक्टर, रायगडला कलेक्टर, या ठिकाणी पुन्हा कोर्ट असतो आणि ते तर दुसरं अपील आहे, येत असतात. पण आता एकदा तो पसरला शब्द, मग माझा अनुभव आहे की मुळात स्वतः दिलेला शब्द पाळणारा आणि वेळा पाळणारा अधिकारी असेल तर समाजसुद्धा प्रतिसाद देतो आणि वेळासुद्धा पाळतो. अगदी गोरगरीब गाव पातळीचा ते त्यांच्या वेळासुद्धा पाळतात. खरंच ते 11 म्हणजे 10:55ला लोक पण हजर असायचे. आणि माझी कामाची पद्धत म्हणजे खरंच ज्या केसेस पहिल्या 5-11 वाजताच्या, तर मग माझ्या हाताखालचा अधिकारी बाहेर जाऊन त्या पहिल्या 5 पुकारायचा, म्हणजे उपस्थिती घेणे, हजेरी, अटेंडन्स, की ह्या पहिल्या 5 आणि याचे वादी प्रतिवादी दोघे आहेत का, तो टिकमार्क. 11 वाजता माझ्या कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात. आणि मी सांगतोय की खरं असं करण्यामध्ये विलक्षण आनंद आहे. उलट नुसता तोरा म्हणून नाही सांगतोय, प्रश्न नुसता CRचा नाहीये. पण मग ही पद्धत मी बसवली. सर्व माझ्या तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी यांचं प्रशिक्षण घेऊन सगळ्या 2300 केसेसचा थेट गाव पातळीचा नीट अभ्यास करून नीट फाईल आणि माझ्या स्टाफचं प्रशिक्षण घेऊन या संबंधित वादी प्रतिवादींना कसे एकत्र आणा, कशी ती केस समजावून सांगा आणि स्वेच्छेने तयार झाले तर त्यांची कॉम्प्रोमाइज आणि आमचं दोघांचंही भलं आहे असं करा. मी त्याच्यानंतर महिना 100 पेक्षा जास्ती केसेसचे निकाल दिले. पुढचे हे जेव्हा घडत आलं त्याच्यानंतर मी आणखी पुढचे 14 महिने फलटणला प्रांताधिकारी होतो. पुढचे 14च्या 14 महिने माझी सेंचुरी. सरकार आधी सांगत होतं 15, बोंगीरवार सरांनी वाढवून दिलं 40. आणि आता हे कसं सोडवायचं आणि लोकांना न्याय कसा द्यायचा अभ्यास करून ही जी पद्धत बसवली, त्याच्या पुढे मला फलटणला प्रांताधिकारी म्हणून मिळाले 14 महिने. आणि फ्लॅट आउट मी ते 14च्या 14 महिने, महिन्याला सरासरी सुद्धा 100 पेक्षा जास्ती केसेसचे निकाल. आणि आनंद त्यातला नुसता निकाल नाहीये. जेवढा काळ मी प्रांताधिकारी होतो आणि एकदा ही मोहीम आणि सगळं ठरल्यावर साधारणपणे मी 1400 केसेसचे निकाल केले त्या काळात. तर मी केलेल्या 1400 निकालांपैकी फक्त 33 केसेसवर अपील झाली. फक्त 33. उरलेल्यातलं कोर्ट कचेऱ्यात संपल्या, पैशाची नासाडीच संपली आणि उलटी असलेली आयुष्य नीट मार्गी लागून त्यांचं गावातल्या सुखाचं. ठीक आहे की 1400 पैकी 33-34 जणांनी अपील केली, त्यांचा हक्क आहे तो. आणि सगळ्या काही कॉम्प्रोमाइज आणि महसूल न्यायालय असं मी या प्रयोगाला नाव दिलं होतं. ते सगळ्याशा नाही, काही मला केस ऐकून की होत नव्हती तडजोड आणि गुणवत्तेवर सुद्धा मला त्यानुसार करावीच लागली. पण अशी सेंचुरी. आणि मग झाली गंमत. हा जो कोयना नगरच्या शिबिरात बोंगीरवार सरांनी जेव्हा प्रस्ताव मांडला 15चे 40 करायचं उद्दिष्ट, मीच त्याला विरोध करत चर्चा करत राहिलो. त्यावेळी माझ्या शेजारी बसून मला चिठ्ठी सरकवणारा उमदा अधिकारी CR ? तुमचा गोपनीय अहवाल, आणि लंच ब्रेकमध्ये माझ्याशी गप्पा मारणारा की खरं तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण शेवटी आम्ही MPSCतनं डेप्युटी कलेक्टर जरा आम्हाला गप्प बसावं लागलं, पण तुमचा मुद्दा बरोबर आहे. एक दिवशी त्याचा परत मला फोनच आला. मला म्हणतो तुम्ही आमची स्थिती अवघड करून ठेवली. तर मी विचारलं काय झालं. तो मला म्हणाला की आता बोंगीरवार सर सगळ्यांना सांगतायत की कोयना नगरच्या शिबिरात धर्माधिकाऱ्यांनी 15चं 40 उद्दिष्ट करायला विरोध केला होता. तुम्ही सगळे उलट त्यावेळी हो म्हणला होतात.
आता ते धर्माधिकारी महिना करतायत 100पेक्षा जास्ती, तर तुम्हाला तुमचे 40 का जमत नाही? मला हा उमदा अधिकारी जो पुढे आयुष्यभर मित्र आहे, आजही माझा मित्र आहे, हसून मला म्हटला, तुम्ही आमची गोची केली. अशी मी गोची केल्याची ही एक आनंददायक गोष्ट. पण मग एका बाजूला प्रशासनाचं नवं मॉडेलच आणि ते नीट राज्यघटना, कायदा, कार्यपद्धती याचा नीट अभ्यास करून, शिवाय लोकांना विश्वासात घेऊन, माझ्या हाताखालच्या संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचं स्वतंत्र प्रशिक्षण घेऊन आणि मी 4ही तालुक्यांमधली जी बार काउन्सिल आहेत वकिलांची, त्यांच्या घेतल्या मी मीटिंग्स. माझा हा सगळा भाव, माझी योजना सांगितली, त्यांचं मागितलं सहकार्य आणि मग आनंदाने सांगतोय की फलटण बार काउन्सिल सकट 4ही तालुक्यांच्या बार काउन्सिलनी पण मग यासाठी मला पूर्ण सहकार्य केलं. म्हणजे त्यांनी केवळ विचार, पडू द्या तारखा, आमचे काय मीटर तारखेनुसार आमचे पैसे मिळणार आहेत, असं न घेता उलट की अरे हा एक अधिकारी मॅजिस्ट्रेट म्हणतोय आणि ज्यातनं कळतंय की समाजाला मोठ्या प्रमाणात न्याय मिळायला मदत होणार आहे, तर आपण ते करूयात. असं फलटण, खटाव, माण आणि खंडाळा तालुक्याच्या बार काउन्सिल्सनी सुद्धा पूर्ण सहकार्य केलं. माझ्या वाट्याला एक थोडासा आनंदाचा अनुभव नंतर आला, खूप वर्षांनंतर. पण MPSCतनं त्यावर्षी राज्यात टॉपर आलेली एक बुद्धिमान मुलगी डेप्युटी कलेक्टर झालेली, प्रशिक्षणानंतर तिची नियुक्ती फलटणला झाली प्रांताधिकारी माझ्या जागी. तर तिने एकेवेळी मला सांगितलं की यशदामध्ये जे MPSCतनं आलेल्या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण होतं, ती मला म्हणली की तिकडे यशदामध्ये फलटणला तुम्ही प्रांताधिकारी असताना जे निकालपत्र दिली, जजमेंट्स, ती घेतली जातात अभ्यासाला आणि आम्हाला सांगितलं जातंय की ती अभ्यास करा. आणि ही मला म्हणली, मी फलटणला दाखल झाल्यावरही ते मी पाहिले आणि मला त्यातनं लक्षात आलं की प्रशासनही चालवणे कसे आणि न्यायालयाचा निकाल. तर तो माझ्यातल्या माणसाला, माझ्यातल्या कार्यकर्त्याला हा सगळा अनुभव आनंददायक आहे. पण सगळ्यात मूळचा गाभा आहे की पूर्ण प्रशासन समजावून घेऊन नीट राज्यघटना, कायदा, कार्यपद्धतीच्या चौकटीत आणि तरी स्वतंत्र प्रतिभा वापरून आणि ते करताना एखादा निर्णय कसा घ्यायचा त्यामागचं शास्त्र, तो घेताना सर्व संबंधितांना विश्वासात घे की त्यामुळे तो निर्णय नीट घेतला जाणे आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी पण उत्तम होणे याच्या शक्यता वाढतील. आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष प्रशासकीय दृष्ट्या त्याचं नियर परफेक्ट, जवळजवळ अत्यंत अचूक अशी अंमलबजावणी करून की माझ्या 14 महिन्यात 14 सेंचुरीज असा हा एक प्रशासकीय सुधारणा आणि समाजाला न्याय देण्याचा अत्यंत आनंददायक अनुभव. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.